तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मेरगड. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय नोव्हेंबरच्या राजकारणासंदर्भामध्ये. पराभूत झाला तरी विजय माने कामाला लागले. मात्र विरोधकांनी त्यांचं संपर्क कार्यालय जे आहे अश्विनी विजय माने यांचं कार्यालय जे भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी फोडलेलं आहे. पराभूत झालेलं आहे तरी ते कार्यालय का फोडलं हाच प्रश्न निर्माण झालाय. गणेश नाईक थोड्याच वेळा बोलले होते की आता हे वैर संपलेलं आहे, आता पदाधिकाऱ्यांनी अशा कुठल्याही प्रकारचा गोंधळ करू नये असं गणेश नाईकांनी बोलून सुद्धा भाजपचे पदाधिकारी असे करत असतील. मग गणेश नाईकांचं नियमांचं उल्लंघन झालं का गणेश नाईकांना भाजपचे कार्यकर्ते ऐकत नाहीत का, हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. पराभूत झालेल्या उमेदवाराचं कार्यालय फोडण्याची गरज काय होती? शेवटी राजकारणात लोकशाहीमध्ये हार जीत होत राहते, हे सगळ्यांच्या बाबतीमध्ये आहे. मग अशा वेळेला कार्यालय फोडण्याची गरज भाजपच्या नेत्यांना का वाटले? का माने पुढे चालले म्हणून त्यांचं फोडायचंय का? काम करतायत म्हणून त्याला त्रास द्यायचा प्रयत्न भाजप करते का? हे अनेक प्रश्न उपस्थित होतात. ते विचारावसे आम्हाला वाटतात. कारण लोकशाहीमध्ये अशा प्रकारची कुठल्याच व्यक्तीने किंवा पदाधिकारी असं करता कामा नये. कोणीही असो, शेवटी पराभूत झाला किंवा जीत झाली तरी जल्लोष उत्साह होत असतो, पण अशा प्रकारची घटना करू नये. आपल्यासोबत विजय माने जे शहर प्रमुख आहेत, त्यांच्या कार्यालयाचे तोडफोड झाले. सर, असं तुम्हाला अपेक्षित पण नव्हतं. तुम्ही शांत संयमी काम करणारा नेता कार्यकर्ता आणि पराभूत झाला तुमच्या मुलीचा तरी तुम्ही कामाला लागले, इथे जमले, लोकांना समजावत होते आणि अशा वेळेला खाल्ला होतो थेट कार्यालयावर, ते पण शिवसेनेच्या कार्यालयावर. सकाळी 12 वाजता मला समजल्यानंतर शेवटी हा जय पराजय हा विषय माझ्यासाठी काही नवीन नाही. गेली 33 वर्ष या विभागामध्ये काम करतोय आणि निवडणूक हे फक्त एक निमित्त आहे. मी गेले 20 वर्षे शिवसेनेचा शहर म्हणून या नेरूळमध्ये काम करतोय, नोव्हेंबरमध्ये काम करतोय. माझ्या आयुष्यामध्ये मी 2-2, 3-3 नगरसेवक निवडून आणलेले होते आणि माझ्या मुलीचा पराभव झाला म्हणून मी कधी काय हारणारा माणूस हा विजय माने नाही. कारण शिवसेना प्रमुखांनी सांगितलं 80% समाजसेवा आणि 20% राजकारण. आणि तुम्ही बघितलं असेल, पराजय मी 2 वाजेपर्यंत ऑफिसला होतो, नंतर 2 वाजता घरी गेलो. सर्व परिवार थोडा शेवटी मुलगी होती माझी, सोन्यासारखी एक मुलगी. मला अपेक्षा होती की या सेक्टरमधील सर्व कॉलनीतील सर्व लोक माझ्या मुलीला निवडून देतील, कारण तिचा चेहरा होता, सुशिक्षित होती, निष्कलंक ॲक्टिव्ह होती, MBA झालेली होती. खरोखर या नागरिकांचा दुर्दैव आहे. आणि ते झाल्यानंतर मी घरी गेल्यानंतर 6 वाजता जी टवाळखोर मंडळी, ज्यांना मी पण एकदा पाडलेलं आहे, एक सामान्य कार्यकर्ता रामानेसारख्या माणसाने पाडलेलं आहे. त्यामुळे समोरचे काय भूमाफी आहेत आणि त्या भूमाफियाने येऊन त्यांचा माज उतरवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये मी करणार. कारण ज्या 350 लोकांना त्यांनी फसवलेलं आहे तरी आम्ही बोललो शांत राहावा. आणि शेवटी हा त्यांचा भूमाफियांना जो काय माज गणेश भगत, किस्मत भगत, रवी भगत ही मंडळी, तिघे भाऊ, त्यांना एवढा माज आलेला. कोण पक्ष बीजेपीचे आहेत ते. आणि त्यांना पण त्यांच्या मुली आहे, मुलगा आहे. माझी मुलगी हरल्यानंतर त्यांना जर एवढी मजा वाटत असेल तर हा पराजय सेक्टर 16, 10, 6च्या नाईक साहेबांचे सर्व कार्यकर्ते आहेत. आज ते काय सांगतात, शिंदे साहेबांना इथं ऑफिसला मध्ये 100 लोक, 200 लोक येऊन एकनाथ शिंदे साहेबांना टांगा पलटी केला, हे केला. विजय माने असतात तर ते अरे तुम्ही मर्द असाल, हिजड्यानं या इथं विजय माने आता एकटाच आहे आणि माझ्या आयुष्यात मी माझा ड्रायव्हर एकटाच फिरतो. आणि मी ह्या ईश्वराला एवढं सांगेन, माझी मुलगी हरल्यानंतर पण मी येणाऱ्या काय अजून जास्त सेवा, कारण मी 20, 25, 30 वर्षी सेवा करतो. फक्त 5 वर्ष आता मुलगी काही निवडून आली, शेवटी तिचं ब्रँडिंग झालं. तिने आयुष्यामध्ये 10-20 वर्ष सेवा केली. आणि ह्या भूमाफियांना सांगतो उद्यापासून विजय माने शिवसेनेत कसा असतो. कारण कोळीवाड्याचा विषय, जे आज नगरसेवका निवडून आलेले तिने अनाधिकृत बांधकाम या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे, गोरगरिबांना फसवलेलं आहे. त्यांचं नगरसेवक पद कॅन्सल होण्यासाठी उद्याच मी या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने PL दाखल करणार. आपण बोलत होतो की ठीक आहे, राजकारण असतं आयुष्यामध्ये, आम्ही पुन्हा गरज. आणि येऊन माझा एक लहान कवळा पुतण्या माझा, त्याला तिघे चौघण, अरे मर्द आहे तर विजय मानेचं घर माहिती आहे, विजय माने या ना मर्दानू, हिजडे कशाला त्याला पकडले. तो त्याचा माझा जावा आहे, त्याचे आई वडील जावा आहे, सासू सासरे आशूचे बसले होते. आणि इथे येऊन परत सांगतात की गाववाल्यांच्या नादा लागायचं. अरे ज्या गावाला
गाववाल्याबरोबर आम्ही 30-32 वर्ष काम केलं. आम्ही गाव आणि कॉलनी कधी केली नाही. तुम्ही गाववाल्यामध्ये भांडणं लावायचं, कॉलनी गाववाले करायचं असेल, हे चुकीचं मेसेज. इथून सांगतो हे गाववाल्याच्या नादाला लागायचं नाही. एवढा जर तुम्हाला माज आला असेल तर मी खरोखर सांगतो की विजय माने एकटाच फिरतो. मी आत्ताच पोलीस स्टेशनला सांगितलं, माझ्या जर जीवाला काय धोका झाला तर या परिवाराला माझे घरचे तर सोडणार नाही, पण शिवसेना पक्ष पण सोडणार. माझे हात जोडून विनंती आहे पोलिसला की आपण या 32 वर्ष या सेक्टरमध्ये राहतो. आम्ही पण गावाल्यावर के एन म्हात्रे साहेब असतील, आज भगत साहेब आमच्यावर उमेदवार होते, आम्ही त्यांचं काम करतो. मंदाताई आमदार झाल्या, नाईक साहेब आमदार झाले, त्यावेळेला कॉलनी गाव चालत नाही. आता तुम्हाला एवढा जर माज आला असेल तर खरोखर ही चुकीची गोष्ट आहे. व्हिडिओमध्ये आहे आणि तुम्ही शिंदे साहेबांना शिव्या घालता, विजय मानेला बघून मर्डर करतो. अरे 32 वर्ष या नवी मुंबईमध्ये आम्ही कुणाशी झगडा न करता या ठिकाणी राहिलेलो आहे. आणि या ठिकाणी मी पोलिसांना सांगतो की जर काय या गोष्टी तुम्ही जर कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करायचं आणि ज्या लोकांना या ठिकाणी 100-200 लोकांना जर अटक झाली नाही तर उद्या मी नेहरू बंद केल्याशिवाय राहणार नाही. कारण मी शिवसेनेचा शिवसैनिक मर्द आहे एवढं मी सांगतो. आणि खरोखर या नागरिकांना पण विनंती करतो की बंधूंनो, तुम्ही 32 वर्ष काम केलेल्या विजय मानेच्या एक सोन्यासारख्या मुलीला पराजय करून जी तुम्हाला मनामध्ये जी खुशी झालेली त्या अगदी खुशी अशी जागणीत राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. जय वगैरे उपमुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं? मला खासदारांचा फोन आला, नाटासाहेबांचा फोन आला, शिंदे साहेबांचा फोन आला. शेवटी त्या हे कार्यकर्ता म्हणून मी काम करतो ना. हा विजय मानेवर हल्ला नाही, नवी मुंबईच्या शिवसेनेवर हल्ला आहे. विजय मानेची मुलगी म्हणजे शिवसेनेची मुलगी आहे. मी काय शिवसेनेसाठी काम करतो, मी काय वैयक्तिक घरचं काम करत नाही, पक्षाचं काम करतो. हा हल्ला शिवसेनेवर झालेला आहे. त्यामुळं मी अगदी विरोधकांना सांगतो, विजय पचवायची पण ताकद आहे. गेली 30 वर्ष विजय माने फक्त 5 वर्ष नगरसेवक होता आणि ज्या काय लोकांना आम्ही पराजय केलेला सामान्य भाजीवाल्यांनी त्यांना पाडलं होतं. त्यामुळे ते काही एवढे मोठे नाहीत. आणि मी अगदी त्यांना जाहीर आव्हान करतो, तुम्हाला जर यायचं असेल आणि उद्या काय कदाचित काय झालं तर पोलिसांना सांगतो, ह्या परिवाराला जर अटक नाही झाली तर मी खरोखर उद्या नेहरू बंद केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा विजय माने त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. पराभूत आम्हाला मान्य आहे, लोकशाहीमध्ये आम्ही राहतो, पण अशा प्रकारचा हल्ला पक्षाच्या कार्यालयावर होतो आणि जे आम्ही पक्षासाठी काम करतो याचा विचार आता भाजपने केला गेला पाहिजे. अशा प्रकारचा हल्ला करणं लोकशाहीसाठी घातक आहे. शेवटी जीत हारभर हे सगळं होत राहतं, मात्र अशा प्रकारे वागणं हे बरं नवी मुंबईकरांसाठी. धन्यवाद सर. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.